आज आपण बघणार आहोत कटोरीचं ब्लाऊज कसं काढायचं ते बघूया आणि त्याच्यामध्ये लांबबाई कशी काढायची ते पण बघूया. आता आपण घेणार आहोत ब्लाऊजची हाईट घेणार आहोत 14. आपली एक मायनस 15. ब्लाऊजची हाईट घेतली 15. आता आपले ब्लाऊजची रुंदी राहणार आहेत 8.5ची रुंदी आहेत. आपण घेणार आहोत 10 घेणार आहोत फक्त, कारण 1.5 इंच आपण मार्जिन राहते आपली 8.5ची रुंदी. तर आता आपण घेणार शोल्डर आपले 5.5चे शोल्डर आहे. आपण इथं 2.25चं समोर शोल्डर घेणार आहोत. आपला मुंडा आहे 6चा. आपण 6चा हा मुंडा घेणार आहोत, कारण आपलं 5.5चा सुद्धा मुंडा घेऊ शकतो, पण आपण ब्लाऊजची म्हणजे आपली 14 आहे 15 आपण वाढवली आहे 2 इंच, त्याच्यामुळे आपण 1 इंच तर वाढवलं. आता इकडचं आपलं 6चा समोरचा भाग सुद्धा 6च राहणार आहे. तर आता आपण इथं खाली रेषा मारून घेऊया. जेवढे आपला फिटिंगचा भाग आहे तेवढंच रेषा मारायच्या. हे आपल्या 1.5 इंचीचं मार्जिन आहे. आपली फिटिंग फक्त ब्लाऊजची एवढी 8.5ची आपल्या शिलाईसाठी एक्स्ट्राचा भाग घेतला आहे आपण. हा आपला मुंडा आहे, आपण 6चा घेतला आहे. आता इथं सुद्धा आपल्या टक्स राहणार आहे, ते टक्स सुद्धा घेऊ आपण. हे आपला समोरचा भाग आहे, इथं सुद्धा आपला 1 इंचचा टक्स असतो. आता आपण घेणार आहोत 1 इंचचा टक्स. हा आपला 1 इंचचा टक्स झाला इथं. आता इथं घेणार आहोत आपण 1.5 इंचचा टक्स. इथं अगोदर घेणार 1चा आणि इथे घेणार अर्धाचा. हा अर्धाचा घेतला, हा 1चा घेतला, हा 1.5चा टक्स झाला. इथं आकार देऊन घ्यायचा. इथे सुद्धा 1चा टक्स आहे आपला, हा इथे सुद्धा आकार देऊन द्यायचा. आता आपण बघणार आहोत आपली क्रॉसपट्टी कशी घ्यायची. तर आपण 3.25ची क्रॉसपट्टी घेतली आहे समोरच्या भागातून आणि इकडनं आपण 2.5 घेतली. आता इथं थोडंसं क्रॉसमध्ये घ्यायचं आणि सरळ रेष मारून घ्यायची, कारण आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित येते. आता आपण बघणार कटोरी कशी काढायची ते बघूया. आपण समोरचा भाग आहे तिथून असं घ्यायचं 5.25 पर्यंत व्यवस्थित मोजायचं. 5.25वर टिक करायची. जो आपला हा मुंड्याचा भाग आहे तिथं खाली द्यायचं, तिथून 2.5 2 किंवा 2.25 घ्यायचं. आपण 2.25 घेणार आहोत. तिथं आपलं 1 इंच टिक करायची. तिथून सुद्धा 1 इंच घ्यायचं टक्स. आता तिथं आपण कटोरीला आकार देणार आहोत. हा आपला कटोरीचा भाग झाला. आता आपण ते कापून घेऊया आपले माप व्यवस्थित. तर अगोदर मी खालचं जे एक्स्ट्राचा भाग आहे तो कापून टाकतो. जो साईडचा भाग आहे तो सुद्धा कापून टाकायचा. आता मी कापणार समोरच्या मुंड्याचे दोन्ही साईडचे पेपर घ्यायचे. हा वरचा भाग आहे हा दोन्ही पण कापायचा. आता आपण हा फक्त वरच्या साईडचाच पेपर कापणार, कारण आपला समोरचा भाग आहे हा खालचा मागाचा भाग आहे, त्याच्यामुळे आपण समोरचा भागच कापणार आहोत. आता आपण कापणार क्रॉसपट्टी आपलं फक्त वरचाच पेपर कापायचं, कारण आपला एकच क्रॉसपट्टी निघणार आहे, कारण आपला खालचा भाग असल्यामुळे आपल्याला एकच क्रॉसपट्टी कापावं लागेल. आता आपण कापणार आहोत कटोरीचं भाग सुद्धा आपण वरतीच कापणार आहोत. हा आहे आपला समोरचा भाग. आपण दोन्ही पण कापू, नंतर आपण मागायचं भाग जेवढं लागतं तेवढं कापू शकतो. हे झालं आपलं ब्लाऊजचे माप. आता आपण बघणार आहोत बाही.
तर चला आपण आता बघणार आहोत बाई. आपण अगोदर ब्लाऊजचं जे मापं काढले ते आपण कसं काढले ते सुद्धा पाहूया, कारण आपल्याला बाहीचा आकार कसा काढायचा ते बघायचं होतं. त्यासाठी आपले ब्लाऊजचे माप काढावे लागले. आपल्या ब्लाऊजचं माप काढायला आपल्याला ब्लाऊजची हाईट किंवा जी ब्लाऊजचा भाग किती आहे ते बघावं लागतं. त्याच्यामुळे आपल्याला बाहीचा आकार काढला येत नाही. एखाद्या तो पण काढला येतो, पण आधी आपल्याला अगोदर ब्लाऊजचे मापंसुद्धा माहीत पाहिजे. तर आपण घेऊया. तर आपल्या बाहीचं रुंदी आहे 4, तर आपण देणार आहोत 4.5 म्हणजे आपल्या अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागते. आता आपण रुंदी घेणार आहोत 7, 7.5 आपण रुंदी घेणार आहोत. आता आपण त्याला रेषा मारून घेऊ. इकडनं सुद्धा करून घेऊ लांबीला. आपण इथं आता टक्स घेणार आहोत 1.5चा टक्स घेणार आहोत इथं. आता इथं आकार देऊन घ्यायचा. आकार हा जास्त छोटा पण नको, मोठा पण नाही यायला पाहिजे. तर आता बघूया आपण बाही कापणार आहोत. आता आपण दोन्ही पण साईडचे पेपर अगोदर कापू, नंतर आपण एकाच साईडचा कापणार आहोत, तो म्हणजे वरच्या साईडचा. कारण लहान भाग आपला हा समोरचा असतो आणि पाठीमागचा भाग तो मोठा असतो. अशा प्रकारे आपली बाही तयार झाली, बघू शकता. तर चला आता आपण जे मापं कापले ते बघूया. आपण हे अगोदर कापला पाठीमागचा भाग, आपला पाठीमागचा भाग आहे हा आपला मुंड्याचा भाग आहे पाठीमागचा, आणि हा आपला समोरचा गळ्याचा भाग आहे. हे आपला आहे फ्रंट हा आपला समोरचा आहे. ही आपली कटोरी आहे. कटोरी आपण वाढू पण शकता आणि ज्याची जेवढी असेल तेवढी करू शकता. हे आपले आहे क्रॉसपट्टी, हे आपली आहे. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज, अशा प्रकारे आपलं कटोरीचं ब्लाऊज आपण पेपर कटिंगवर केलं. आपण हे पेपर कटिंगवर का बरं केलं, कारण आपल्याला त्याच्यामध्ये बाहीचा आकार शिकायचा होता. त्याच्यामुळे आपण पेपर कटिंगवर आपलं कटोरीचं ब्लाऊज केलं. एकदम परफेक्ट बसणारं असं ब्लाऊज आपण पेपर कटिंगवर कापलेलं आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.